नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? दरवेळेला मी उत्तर देतो मी मजेत आहे. यावेळेला मी सांगतो मी मजेत नाही आहे, कारण पहिला भारताचा सामना झाल्यानंतर तब्येतीवरती एक जोरदार हल्ला झाला. 3 दिवस खोलीच्या बाहेर पडलेलो नाही आहे. त्यामुळे नेहमीचा सुनंदन लेले कदाचित तुम्हाला दिसणार नाही, तो उत्साह दिसणार नाही. ओव्हरऑलच तुम्हाला सांगतो की भारत पाकिस्तान सामना असूनसुद्धा तो उत्साह दिसत नाही आहे आणि त्यामुळे तब्येतीचा पाल्लाळ लावणार नाही. भारत पाकिस्तान सामन्याबद्दल बोलीन, त्याचे काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते तुमच्यासमोर मांडीन. तेव्हा अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. वे बॅक म्हणजे मी तुम्हाला सांगतो 85 साली पहिल्यांदा पुण्याच्या एका संघाकडनं आम्ही दुबईला, शारजाला क्रिकेट सामने खेळायला आलेलो होतो आणि त्याच्यानंतर इथलं क्रिकेट, इथला माहोल बघून एकदम आवड लागली आणि मग 89 सालापासून मी शारजाची स्पर्धा कव्हर केलेली आहे. त्यामुळे मल्टीनॅशनल टुर्नामेंट व्हायच्या. भारत पाकिस्तान नक्कीच असायचं, कधी वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया असायचं, कधी दुसरे संघ असायचे आणि त्यावेळेला शारजामधल्या मॅचेस या दणका उडवून द्यायच्या. भारत पाकिस्तान सामन्याला तर अशी धार असायची की काही बोलायची सोय नाही. आणि तो जमाना असा होता की तिकडचा कॅप्टन हा इम्रान खान होता. वकार युनुस, वसीम अक्रम, एकाहून एक दर्जेदार खेळाडू त्यांच्या संघामध्ये होते. आणि त्याच्यानंतर मी म्हणेन की पाकिस्तान भारत क्रिकेटचं एक जे काही युद्ध असायचं ते युद्ध 2003 सालापर्यंत, मी मर्यादित षटकांचं बोलतो आहे, टेस्ट क्रिकेटचं नाही म्हणत आहे, मर्यादित षटकांच्या सामन्यासाठी 2003च्या विश्वचषकापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान सामने हे रंगले. नंतर भारतीय संघांनी अगदी मोजके अपवाद वगळले तर दरवेळेला पाकिस्तान संघाला मोठा धोबीपछाड टाकलेला आहे. आणि एक गोष्ट यावेळेला स्पष्ट जी जाणवते, सामना आहे का? होय. परंतु वातावरण आहे का? ज्याला हिंदीमध्ये माहोल म्हणतात, ते वातावरण अजिबातच नाही आहे. नाहीतर कसं असतं, दुबईला आलं की निदान 4 मित्र तरी विचारतात, अरे तिकिटाची काही सोय होईल का रे? आम्ही पैसे द्यायला तयार आहोत, बघा पास नाही मागत. पण तरीही ती तिकीटं अवेलेबल नसतात, कारण खिरापतीसारखी ती तिकीटं खट करून विकली जायची आणि भारतीय पाठीराखे, पाकिस्तान पाठीराखे हे त्या तिकिटांवरती तुटून पडायचे. आज सामन्याचा आदला दिवस आहे. भारत पाकिस्तान सामना 14 तारखेला रविवारी होणार आहे. अजूनही 350 दिरहॅमपासनं 3000 दिरहॅमपर्यंतची तिकीटं अवेलेबल आहेत. संयोजक सांगतायत की हळूहळू प्रेक्षागृह भरणार आहे. भारत पाकिस्तान सामना हा काही मोकळ्या प्रेक्षागृहात होणार नाही आहे. परंतु साधी गोष्ट आहे, जसा माझ्यामध्ये सध्या तब्येतीमुळे उत्साह कमी आहे तसाच या सामन्यामध्ये सुद्धा कमी आहे. याला मल्टिपल रिझन्स आहेत. एक तर इथली प्रचंड गरम हवा, दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही संघामध्ये हिरो खेळाडू जे असतात तसे हिरो खेळाडू नाही आहेत. म्हणजे त्यांच्याकडे बाबर आझम असायचा, मोहम्मद रिजवान असायचा, आपल्याकडे विराट कोहली, रोहित शर्मा असायचे, तसे खेळाडू नाही आहेत. त्याचा एक परिणाम झाला आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट जी नाकारण्यासारखी अजिबातच आहे, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतीय लोकांच्या मनामध्ये जी काही जखम तयार झाली आहे त्याच्यामुळे अगदी पाठ फिरवली असं म्हणणार नाही मी, परंतु उत्साह नाही आहे ही गोष्ट मात्र अगदी स्पष्ट जाणवते. आणि मी त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे, कारण आज रायन तेंडुलकर जे असिस्टंट कोच आहेत त्यांची आज पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की गौतम गंभीरने आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली आहेत त्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करूया. पहलगामच्या हल्ल्याचं भारतीय संघातल्या प्रत्येक खेळाडूला प्रचंड दुःख झालं, पण त्याच्यानंतर भारत सरकारने जर का सर्व विचार करून निर्णय घेतला असेल, मग तो पुढच्या कॉमनवेल्थच्या गोष्टीचा असेल, पुढच्या वर्षी होणाऱ्या T20 वर्ल्ड कपच्या भारतातल्या असेल, किंवा नंतर 36 साली होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये यजमानपद भूषवण्याचा असेल, त्या सगळ्याचा विचार करून भारत सरकारने या मल्टीनॅशनल टुर्नामेंटला संघ पाठवायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता भावना मागे ठेवून भारतीय खेळाडूंना या सामन्यामध्ये उतरायला लागणार आहे. सर्वोत्तम खेळ करून दाखवायचा हीच भारतीयांना दिलेली आश्वासक गोष्ट असेल असं रायन तेंडुलकर म्हणाले. आता जेव्हा भारत पाकिस्तान सामना होतो तेव्हा ठिणग्या तर होतातच. त्याच्यात समोरच्या टीमचे पाकिस्तान संघाचे कोच जे आहेत माईक हॅसन हे म्हणाले की मोहम्मद नवाज हा त्यांचा लेफ्ट आर्म स्पिनर आहे आणि तो लेफ्ट आर्म स्पिनर जगातला सर्वोत्तम स्पिनर आहे. आता ही गोष्ट जर का कामगिरी पाहिली तर तसं काही दिसत नाही. पण मी एकच गोष्ट सांगेन, पहिल्यांदा पाकिस्तानी संघाबद्दल थोडंसं बोलतो, कारण जास्त बोलण्यासारखं काही नाही आहे. संघामध्ये जरी हिरो खेळाडू नसले तरी हा संघ कमजोर नक्कीच नाही आहे. मोहम्मद हॅरिस
आणि त्याच्याचबरोबर वरच्या क्रमांकावरती खेळणारे काही खेळाडू हे बॅटिंग करतात तरबेज आहेत. पहिल्या सामन्यामध्ये तसं त्यांनी दाखवून दिलेलं आहे. खरी त्यांची ताकद जी आहे ना पाकिस्तानची, ती 2 गोष्टींमध्ये आहे. बॅटिंगपेक्षाही अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्यानंतर त्यांची चांगली सेटल्ड बॉलिंग. कारण हॅरिस रऊफ आहे आणि त्याचबरोबर शाहीनशाह आफ्रिदीसुद्धा संघात आहे. त्यामुळे त्यांची बॉलिंग अजिबात कमजोर नाही आहे. चांगला एक लेग स्पिनर आहे, चांगला लेफ्ट आर्म स्पिनर आहे आणि जसं सगळ्यांना माहिती आहे की दुबईच्या मैदानावरती फास्ट बॉलरच्या पेक्षाही स्पिनरचा बोलबाला जास्त असतो. आता महत्त्वाची गोष्ट भारतीय संघाबद्दल बोलूया. पहिल्या सामन्यातनं फार काही हाताला लागलं अशातलं नाही म्हणता येणार, कारण सामना एकतर्फी झाला. बॉलर्सना आपला हात साफ करून घेता आला, बॅट्समनना थोडासा साफ करून घेता आला. फक्त याच्यातनं थोडीशी चांगली गोष्ट अशी झाली आहे की विकेटचा किंचित अंदाज आला आहे. अगोदरच्या स्पर्धेच्या ऑगस्टमध्ये झालेल्या याच्या तुलनेमध्ये T20 वर्ल्ड कप इथं झाला होता, त्याच्या तुलनेमध्ये यावेळची विकेट जरा बरी आहेत. कारण गेल्या वेळेला जेव्हा इथं खेळले होते सगळे संघ विश्वचषकामध्ये, तेव्हा टॉस जिंका मॅच जिंका अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. सुदैवाने यावेळच्या विकेटमध्ये तसा वेडेपणा दिसत नाही, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. मला नाही वाटत भारतीय संघामध्ये काही बदल केले जातील. त्याचं कारण पहिल्या सामन्यामध्ये विचारपूर्वक संघ निवडला होता. बुमराह एकच फास्ट बॉलर खेळला होता, ज्याला हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेची साथ दिलेली होती आणि त्यातनंही शिवम दुबेनी 3 विकेट काढून अजून भारतीय संघाच्या व्यवस्थापनाचा भरवसा वाढवलेला आहे. आणि त्याच्याहीपेक्षा कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि त्याच्याचबरोबर वरुण चक्रवर्ती यांच्या बॉलिंगमुळे आपल्याला बऱ्यापैकी खोली ही बॉलिंगमध्ये आहे. जसं मी पाकिस्तान संघाच्या ऑलराऊंडर्सबद्दल बोललो, तसं भारतीय संघामध्ये सुद्धा 7पर्यंत बॅटिंग आहे. अक्षर पटेल जर का 7व्या नंबरवर बॅटिंगला आला तर तो कमजोर खेळाडू नाही मानता येणार. त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी कागदावर तरी भारतीय संघाचं पारडं हे जड दिसतंय. परंतु एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय, ती जी धार होती, तो जो उत्साह होता, भारत पाक सामन्याची जी एक उत्सुकता असायची, ती उत्सुकता यायला वाटत नाही. त्याला बरीच कारणं आहेत. खूप जणांनी मला हे पण सांगितलं आहे, अहो कशाला खेळताय, कशाला कव्हर करायला जात आहे. परंतु गोष्ट साधी आहे, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली आहेत त्या गोष्टी आपण करायच्या असतात. भारत सरकारने जर का विचारपूर्वक आपला संघ इथं पाठवला असेल तर पत्रकार म्हणून ते कव्हर करणं हे माझं मी कर्तव्य समजतो. ॲज सिम्पल ॲज दॅट. त्यामुळे उद्याचा सामना अत्यंत थर्ड पार्टी अँगलनी मी शांतपणे बघणार आहे, जास्त मन गुंतवणार नाही आहे. त्याचं कारण भारतीय संघ नेहमीप्रमाणे पाकिस्तानला बरोबर धोबी पछाड टाकेल असा माझा विश्वास आहे. तुमचं मत काय मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.